हॅलो अँड वेलकम टू संगम स्पर्धा परीक्षा केंद्र. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपली सिंधू नदी प्रणाली. हिमालयन नदी प्रणालीमधील सर्वात मुख्य नदी जी आहे आपली सिंधू नदी प्रणाली. याच्याबद्दल काही फॅक्ट्स आपल्याला सर्वात आधी जाणून घेता येतील. पहिला फॅक्ट म्हणजे या सिंधू नदी प्रणालीची किंवा सिंधू नदी जी आहे त्याची टोटल लांबी आपल्याला 2880 किलोमीटर इतके आपल्याला म्हणता येईल. आणि ह्या 2880 किलोमीटरपैकी जवळपास 1114 किलोमीटर म्हणजे 1114 किलोमीटर ही नदी आहे ही भारतातून वाहताना दिसते. म्हणजे जवळपास ह्या नदीचा 1114 किलोमीटर जो पार्ट आहे तो आपल्याला भारतामध्ये. ही नदी आपल्याला ओरिजिन याचं बघायला मिळतं. ओरिजिन जो आहे, उगम जो आहे बोखारचू ग्लेशियर, बोखारचू जी हिम नदी आहे तिथून ही नदी उगम पावते. त्याच्यानंतर तिबेटमधून वाहत वाहत ही आपल्याला लडाखमधून वाहते. लडाखमधून पूर्ण या जम्मू आणि काश्मीरच्या भागामधून वाहत वाहत आपल्याला ही पाकिस्तानमध्ये एंटर करताना दिसते. मग पाकिस्तानमधून ही नदी पूर्ण अशी वाहत वाहत जाते आणि पुढे आपल्याला कराची या ठिकाणी कुठे भेटते. कराची या ठिकाणी ही अरबी समुद्राला मिळाल्याचे आपल्याला समजून येते. राईट. मग याच्यामध्ये आपल्याला काही याचे डावीकडील उपनद्या आणि उजवीकडील उपनद्या आपल्याला बघता येतील. जेव्हा मी उजवीकडील उपनद्या असा विचार करतो तेव्हा मला सर्वात आधी आणि सर्वात पहिली उपनदी मिळते जी शोक नदी आहे. ही शोक नदी, या शोक नदीचा जो उगम आहे तो आपल्याला सियाचीन ग्लेशियर, राईट, सियाचीन ग्लेशियर या किंवा सियाचीन हिम आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला हा बघायला मिळतो. त्याच्यानंतर जी पुढची उपनदी आहे उजवीकडील ती आहे गिलगिट. त्याच्यानंतरची उपनदी स्वात. त्याच्यानंतर आपल्याला बघायला मिळतं ही काबूल आहे. राईट. त्याच्यानंतर आपल्याला ही तोची बघायला मिळतं, कुर्रम बघायला मिळतं, गुमाल बघायला मिळतं आणि झोप. ह्या काही आपल्याला ह्या उजव्याकडच्या किंवा उजवी बाजूकडील आपल्याला ह्या उपनद्या बघायला मिळतात. डाव्या बाजूतील जर आपण विचार केला तर आपल्याला डाव्या बाजूला मुख्य आपल्याला उपनद्या बघायला मिळतात ज्याच्यामध्ये झस्कार आहे, सुरू आहे, झेलम आहे, चेनाब आहे, बियास, सतलज, रावी. राईट. या काही आपल्याला ह्या डाव्या बाजूच्या उपनद्या बघायला मिळतात आणि सोहन सुद्धा आपल्याला आहे. मेन डाव्या बाजूच्या उपनद्या या आपल्याला म्हणता येतील ज्या आहेत झेलम, चेनाब, बियास, रावी आणि सतलज. राईट. सो मित्रांनो, ओव्हरऑल ही सिंधू नदी प्रणाली आपल्याला लक्षात ठेवता येईल. होप तुम्हाला ही कन्सेप्ट समजली असेल. थँक्यू सो मच.